आपल्या सिटी बस साठी आपण 51-52 कोटी रुपये काहीतरी आपले खर्ची पडले, जी बजेटमध्ये आपली तरतूद नव्हती. साहेब हे बजेटवरचा विषय ऐका, तरतूद होती का? परिवहनचा विषय, बजेटचा विषय चालला. गेल्या वर्षी पैसे भरले नाही का? सिटी बस परिवहन मध्ये गेले की बजेट मध्ये सिटी बसचे नाही पैसे, तुमचे पैसे परिवहनच्या परिवहनचे पैसे नाही दिले. बापू आता आम्ही बोलतो मान्य बापू परिवहनचं बजेट आहे नंतर बजेट आपण लवादाकड आपली आणि त्या कंपनीची केस चालू आहे. त्या कंपनी आणि आपल्यामध्ये जो वाद चालू आहे त्याच्या बदल्यामध्ये आपण त्या कंपनीला किती रुपये देणं लागत होतो माहिती आहे का सभागृहाच्या लोकांना? ऐकतंय महापौर साहेब जरा ऐका जरा. ही रक्कम जर तुम्ही बघितलं तुम्हाला माहित नाही, 2013चा किस्सा सांगतोय, त्याचे पैसे आपण आता भेटतोय. या आयुक्त साहेबांनी सांगतो की आपल्याला त्या बदल्यामध्ये जे काम होतं त्या बदल्यामध्ये आपण महापौर साहेब 32 कोटीच्या ऐवजी 57 करोड रुपये सगळेजण खाली बसून घ्या. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेतले त्यांनी. बसा तुम्ही सगळे. तुम्हाला दिली वेळ दिली की आता अर्धा तास हे राजू पाटील अर्धा तास बोला. त्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेतलंय. तुम्ही बसा खाली. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेतले त्यांनी. बस बोला, बाकीचे बोला. तुम्ही ऐका, त्यांनी स्वतः भाषण केला. आम्ही शांत चित्ताने ऐकून पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन प्रत्येक डिस्टर्ब तू शांत बस. तुझं किसन दादा बोला तुम्ही पुढे. साहेब माझा जो विषय आहे, मी जो आता महत्वाचा विषय सांगितला हे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलायचं त्याचा काय सांगितलं सांगा. ऐकू द्या. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन 2 मिनिटात माझ्या विषयाची माहिती असेल तर त्यांनी बोलावलं. माझी आपल्याला विनंती आहे की सगळ्यांनी सन्मानाने बोला. अरे बोला. माझी विनंती साहेब, मला त्यांनी कुणाला बोलू नका. साहेब मी बोलताना तरी सदस्य बोलताय. पॉइंट ऑफ त्यांचा ऐकत होतो. गेली कित्येक वेळ झाला तरी छान बोला. एक जण बोलतो चांगल्या पद्धतीने बोला. आम्ही कुणाच्या मध्ये उठलो का? नाही 2 तासाला सभा चालू आहे. 11 वाजले. नाही मला सांगा. मला या विषयामध्ये आयुक्त साहेबांनी जे आपण 32 करोड रुपये देणं लागत होतो, कारंजे साहेबाला विषय माहित असेल, त्याच्यामध्ये काय झालंय आणि आपल्याकडे ती तरतूद आहे का? साहेब हे बजेट बोर्ड आहे ना. आपल्याकडे जर ते दंड लागला आणि आपण 32 कोटीच्या बदल्यात जर आपल्याला 57 कोटी रुपये भरावं लागले तर या सभागृहाला ते परवडणार आहे का? त्याची आपल्याकडे तरतूद आहे का? आपल्या पुस्तकामध्ये त्याची कुठे नोंद आहे का? अहो साहेब, आपल्याला जर ती पैसे भरावे लागले तर आपल्याकडे त्याची कुठे नोंद आहे का? आपण कुठले पैसे देणार आहे? 1-2 मिनिट आहे का? पहिल्यांदा आपला जो बसचा जो मुद्दा आहे
त्या संदर्भात आपल्याला बहुसंख्य आम्ही मग आता सर्व सदस्यांची आता बजेटची चर्चा झाली. तर त्याच्यामध्ये साधारण 2013ला जे पहिल्यांदा बसचा मुद्दा बोलतो. बसचं जे सप्लाय झाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे बसेमध्ये जे चॅसेसला क्रॅक झाल्यानंतर त्यात बरेचसे रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. परंतु ते जे आपलं ॲग्रीमेंट होतं ते ॲग्रीमेंट सेंट्रलाइज पद्धतीने झालं होतं. त्याच्यामध्ये आर्बिट्रेशनचं प्रोव्हिजन होतं. त्या आर्बिट्रेशनच्या प्रोव्हिजनमध्ये त्यानंतर ते काही ते कंपनीच्या बाजूने निकाल लागला आणि सुरुवातीला असं झालं की जी काही रक्कम आली होती निवाड्याची रक्कम त्यातली 50% रक्कम माझे सदस्यांना ऐकून घ्यावं की जी काही रक्कम होती त्यातली 50% रक्कम आपण ती साधारण वाटतं 1-2-3 वर्षापूर्वीच भरलेली होती जेव्हा कधी निवाडा झाला. आणि उर्वरित जी 50% रक्कम होती त्याच्यासाठी आपण आर्बिट्रेटरचा निकाल झाला. आर्बिट्रेटरचा निकाल झाल्यानंतर जे दिवाणी न्यायालयाचा जो निकाल होता तो सुद्धा आपल्या साधारणतः मला वाटतं 6 महिन्यापूर्वी आपल्या विरोधात गेला. त्याच्या अगेन्स्ट आपण हायकोर्टामध्ये गेलो होतो आणि हायकोर्टानं सुरुवातीला आपलं जे म्हणजे जी रक्कम आहे त्याच्यावर बँक गॅरंटी देऊन आम्हाला तात्पुरती त्याला स्थगिती दिली होती. परंतु साधारणतः मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये हायकोर्टानं आपल्याला असे निर्देश दिले की ती हे जी रक्कम आहे ती सुद्धा न्यायालयामध्ये जमा करण्यात यावी. आणि जरी आपण बँक गॅरंटी दिली होती तरी आपल्याला त्याचं ते साधारणतः 10% व्याज होतं. आपल्याकडे बँक गॅरंटी देताना आता अशी पद्धत झालेली आहे की बँक गॅरंटी देताना ती सगळी रक्कम बाजूला काढून आपल्याला त्या आपल्या म्हणजे त्या एफडी मध्ये ठेवावी लागते आणि त्या एफडी मध्ये साधारणतः 5 ते 6% आपल्याला व्याज मिळतं. आणि त्या 6% अगेन्स्ट आपल्याला जोपर्यंत आपण ती रक्कम न्यायालयात भरत नाही तोपर्यंत आपल्याला 10% व्याज चालूच राहतं. त्यामुळं केसचे आपण हे पाहता आपले जे लिगल जे हायकोर्टचे वकील आहेत कारण आपण 2-3 टप्प्यावर आपण आपली बाजू मांडली आणि त्याच्यामध्ये इथून पुढे सुद्धा आपल्याला किमान व्याज लागू नये याच्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला आणि ती जवळजवळ 30 का 32 कोटी एक्झॅक्ट रक्कम माझ्याकडे नाहीये. जवळ 30 ते 32 कोटी दरम्यान रक्कम आहे ती आपण कोर्टात जमा केली. आणि सेम तशीच घटना आपली ड्रेनेज बाबतीत सुद्धा झालेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अर्धी रक्कम आपण भरली होती. आर्बिट्रेशनचा निकाल झाला आपल्या विरोधात गेला. निकाल गेल्यानंतर हायकोर्टाने आपला तात्पुरतं सेम दोन्ही म्हणजे पॅरलल केस चाललेले आहे आणि त्याच्यामध्ये सेम 10 ते 12% त्याचा व्याज आहे. तर त्याच्यामध्ये सध्या आता अजून आम्ही भरलेले नाहीये परंतु जी रक्कम वेगळी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सिमिलर ग्राउंडवर कदाचित आपल्याला ते न्यायालयात आपल्याला भरायला लागतं. हो सभागृह नेता, त्या पैशामध्ये आपल्याकडे तरतूद नाही आणि जर दंड लागला आपल्याला तर आता आयुक्त साहेबांच्या किती भरावं लागेल की 57 कोटी रुपये आपण कुठून आणणार आहे आपल्याकडे पैसे? 32 कोटी रक्कम म्हणजे आपण वेगळी काढलेली होती आणि ऑलरेडी आपल्या म्हणजे अर्थसंकल्पातून बाजूला गेलेली रक्कम होती ती फक्त आपण आता काय केलं होती एफडी मध्ये होती ती फक्त आपण न्यायालयात भरली. त्यामुळे साहेब ह्याचा अर्थ आहे आपले जे दोन्ही रक्कम आहेत या आता आपण 100% खाया पिया कुछ नाही हे वायपट गेले असं म्हणायला वावगं होणार आहे. त्याने हे परिवंचेपणे काय महापौर साहेब 52-53 करोड रुपये आणि ह्याच्यामधले 57 करोड रुपये हे कुणाच्याच करदात्याच्या हिताला आले नाहीत. हे फक्त अधिकाऱ्यांच्या चुकामुळं काही लोकांनी निर्णय वेळेत न घेतल्यामुळं आपल्याला जर एवढ्या मोठ्या कोट्यवधीचा हे चेष्टा नाही अमाऊंट हे पैसे मिळवण्यासाठी 100 कोटी रुपये मला तुम्ही विचार करा की आपल्याला 100 कोटी रुपये आणण्यासाठी काय काय करावं लागतंय. आणि महापौर साहेब जर असे पैसे जर काळा कारभारामुळे जाणार असतील तर याला कुणी तरी दोषी आहे आपण धरणार आहात का? या विषयामध्ये आपण काय मीटिंग बोलणार का? स्वतंत्र काय मीटिंग घेऊया त्या संदर्भात मीटिंग बोला. बापूजी बोलले आता की 57 कोटी रुपये आपण भरतोय त्यामध्ये संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर आपण कारवाई करावी आणि त्यांच्या पगारीतून किंवा त्यांची कुठली प्रॉपर्टी असेल त्यातून महापालिकेने ते वसूल करून घ्यावे पाहिजे. सभागृहामध्ये अशा कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होतीये ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. तुम्ही आपण सर्व पैसे वाचतात त्याच्यावर एक पण झालं पाहिजे. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65.